अरे वा अरे वा. हो भारी. हे बघा यांची होडी कसली तयार केल्याने ती बघा. 2 ट्यूब घेतल्याने त्याच्यावर फळी आहे आणि खाली काठी लावून बॉल उडवलेल्याने तो खाली बॉल गेलो तो काढू किल्लो. आता बघा संपूर्ण गाव एकाच छताखाली आहे. गणपती बाप्पा. हिची पहिलीच पळण ना. हिची पहिली. वाव. नाव काय तर? शार्वी. शार्वी. भारी. इकडे बघ इकडे बघ. 5 वर्षांनी बघित तेव्हा दाखवाय का. हे बघा तुम्ही जिकडे जिकडे जाणार तिकडे तिकडे जमिनी सारवलेल्या मिळतील तुम्हाला. कसलं भारी लोकेशन आहे बघा. आणि आत्ता आपण आलो आहोत पारवाडीमध्ये. म्हणजे आचऱ्याची ही बॉर्डर, ही नदी आहे ना, ही आचऱ्याची बॉर्डर आहे इकडनं. आणि तिकडे पेट्रोल पंपाच्या इकडे म्हणजे मालवण रोडला पेट्रोल पंपाच्या इकडे बॉर्डर आहे. आणि कणकवली रोडला सीमांबा म्हणून आहे एक, तिकडे बॉर्डर आहे. अशी ही आचऱ्याची चतुष्सीमा आहे. आणि या चतुष्सीमेच्या बाहेर सगळे ग्रामस्थ जे आहेत ते राहुट्या काढून राहत असतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आचरेवासियांची गाव पळण देवाच्या एका हुकुमावर संपूर्ण गाव रिकामी होतो याची सुरुवात जी आहे ते देवदेवळीला देवासमोर कौल लावून घेतले जातो. दर 3 ते 5 वर्षांनी होणारी ऐतिहासिक आचरे गावची गाव पळण आत्ताच्या काहीच्या व्हिडिओमध्ये आपण अनुभवत आहोत. आत्ता आपण आलो आहोत पारवाडीमध्ये. आपले सगळे मित्र सगळे इकडे राहायला आहेत. ते कशा पद्धतीने राहतात, त्यांनी जे राहुट्या काढलेल्या आहेत ते कशा पद्धतीने आहेत, त्यांचे काही अनुभव, त्याच्यानंतर गुरावासरांची कशी काय सोय केलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 2 व्हिडिओला अगदी छान प्रतिसाद दिला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण प्लेलिस्ट दिलेली आहे गावपळणी संदर्भात, ती तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि गावपळणी संदर्भात जे काही व्हिडिओ आहेत इकडे आय बटनवरती सुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा नक्की चेकआउट करा. आत्ता आपण आलो आहोत पारवाडीचे जे सगळे ग्रामस्थ आहेत जिकडे राहतात तिकडे. खूप छानपैकी इकडे राहुट्या काढलेल्या आहेत. निसर्गरम्य असं वातावरण, पाठीमागे संपूर्ण डोंगर राई आणि इकडे काढलेल्या सगळ्या राहुट्या आहेत ते आज आपण पाहूया. आणि त्याच्यानंतर आपलं जे आचरा ब्रिज आहे ते आहे. आणि त्या ब्रिजच्या खालीही काही ग्रामस्थ आपले मित्र राहायला आहेत. सो एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरावासरांची कशी काय सोय केलेली आहे ते पाहणार आहोत. आणि काही अनुभव शेअर करायला मिळतात काय तेही पाहणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हे सगळे राहुटे आहे. आणि इकडे छानपैकी क्रिकेटचा खेळ मांडला. हे बघा यांची होडी कसली तयार केल्याने ती बघा. 2 ट्यूब घेतल्याने त्याच्यावर फळी आहे आणि खाली काठी लावून बॉल उडवलेल्याने तो खाली बॉल गेलो तो काढू किल्लो. कलकलत. सुसाट. इकडे ना आपले मित्र पाडावे आहेत आणि खूप छान आमचे जवळचे संबंध असतात. आपण स्लॅबच्या घरात जनरली कायम राहतो बरोबर. मग आणि गावपळणीचा हो अनुभव आणि ह्या राहणीमान कसा काय वाटतं तुमका? ह्या चांगला वाटतं, कारण कसा 5 वर्षांनी आता कसा गावपळण ही पद्धत राहिलीच नाही. आता मजेसाठी लोक मुंबईवाले म्हणा किंवा अन्य पाहुणे मंडळी हे सगळी येतात गावपळणीसाठी. आणि अक्षरशः सकाळपासून अगदी दुपारपर्यंत पोहण्याचा कार्यक्रम नदी इकडे जवळ असल्यामुळे. आणि दुपारी जरा आराम आणि संध्याकाळी पुन्हा वाराप्रमाणे काय तर खाणं. आणि साधारण आता जर मजा करू झाले तर खेळ खयचे खेळतात? होय, क्रिकेट म्हणा किंवा होते बोटीचं पोहणे. आणि काय लगोरी, पत्त्या, टाइमपास आपलं करता. हो. आणि ही ताई येईल मुंबईवरसून डायरेक्ट गावपळणीचा अनुभव घेण्यासाठी. कसं वाटतं? मस्त एकदम. स्पेशल गावपळणीसाठी सुट्टी. म्हणजे गणपती पण येत नसेल पण गावपळणीसाठी स्पेशल सुट्टी आणि डावस्वारी. ओके, म्हणजे ठराविक इव्हेंट असतात आपल्या त्याच्यात एका अदर राहायचं होतं. पण गावपळणीचा जो अनुभव आहे ना तो म्हणजे प्रत्यक्ष घेणं ताच महत्वाचा. आपण मी बऱ्याचदा सांगितलंय की व्हिडिओच्या माध्यमातून आपण किती काही बघितलं तरी प्रत्यक्ष ज्या गोष्टीचा अनुभव आपण जेव्हा घेतो ना तेव्हा तो अनुभव खरा असतो जे डोळ्यात साठवत होते. आणि आता आई खास गावपळणीसाठी इकडे मुंबईवरून आले आहेत
आणि सगळे इकडे आहेत ग्रामस्थ. आता बघूया त्यांनी कशा काय राहुट्या बांधल्या आहेत आणि कसं काय त्यांचं मॅनेजमेंट आहे. ते छानपैकी सगळे हवेशीर बसले आहेत हे बघा. आणि इकडे गुरांची व्यवस्था कशी केलेली आहे ती बघा. अगदी जसं आपण घरात राहतो त्याच पद्धतीने वरती सगळे चप्पर वगैरे काढून त्यांनाही व्यवस्थितपणे ठेवलेलं आहे. आणि इकडे राहुटीमध्ये इकडे 2 पार्टमध्ये भाग केलेले आहेत. इकडे जेवणाचं सगळं जे आहे ते मॅनेजमेंट आणि इकडे झोपण्यासाठी असं आहे. 10 ते 12 कुटुंब राहतात इकडे आता होती ना. ही वेगवेगळी पद्धती, ही एकाची गुरं आहेत. हां चला पुढे जाऊया. इकडे पाणी सगळं ठेवलं आहे म्हणजे वापरण्यासाठी. इकडे जे सकाळी न्हाणी आग घालतात म्हणजे आंघोळीसाठी पाणी ते. आणि इकडे गवत वगैरे आणून ठेवलं आहे. आणि तिकडे पुढे बघूया काय काय आहे ते. हां ये कोण मी स्वर्गीय कोकण. आणि हे बघा हे इकडची व्यवस्था बघा. ही गुरांसाठी व्यवस्था केलेली आहे ती बघा भारीपैकी एकदम घरच्या पद्धतीने. ह्या कोणाचा तुमचा? अशोक पाडावे येथे विजय सावंत. या बघूया वैस कशा पद्धतीने केलं आता. हे बघा वा मस्तपैकी नॅचरल आणि पूर्ण जमीन सारवलेली आहे. हां इकडे चुलीवरचं जेवण आहे आणि इकडे ती याची शेगडी आहे म्हणजे विदाऊट गॅस. आणि इकडे सगळी अंथरुणं वगैरे. आणि इकडे हय झोपतात. हे बघा इकडे झोपतात. वाव भारी एक नंबर. म्हणजे तुम्ही स्वतः मालक. हे बघा यांची ही जागा यांच्यानी इकडे व्यवस्था केलेली आहे. हे बघा इकडे सगळं झोपण्यासाठी. आणि इकडे जे आहे ते जेवणाचं सामान प्लस इकडे जेवणाची व्यवस्था इकडे केलेली आहे. छान. आणि इकडे यांची आहे बघा हे इकडे बाकीचं सामान जे आहे ना ते इकडे आणलंय. छानसं वासरू पण आहे बघा. इकडे पण गुरं आहेत म्हणजे गुराढोरावाले जी माणसं आहेत ना त्यांना बाहेर कुठे जायलाच नको. त्यांच्याकडे पर्यायच नसतो इकडेच राहण्या वाचून. कारण आणि कोंबडी वगैरे बघा इकडे बघा कोंबडी ठेवल्या याची. कोंबडी ही सर्व कोंबडी हो इकडे सोडतात ना सकाळचे सोडतात. आणि हो काय रील शोधी दिलं माका माहित नाही तू येतला तो. मी त्या माझ्या एका मित्राचा रेफरन्स नाही. ट्रॅव्हलिंग हॅरीस आलाय हरीश पडवळ. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही गावपळण अनुभवणार आहे. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? म्हणजे तुमचीच गावपळण होता पण आमची आचऱ्याची जरा कशी लक्षवेधी असतात सगळ्यांची नजर. म्हणजे काय मेन काय असा आचरा पंचक्रोशी दशक्रोशीचा मेन मार्केट आचरा असल्यामुळे आचराच बंद होऊन जातात. त्याच्यामुळे सगळ्यांचे आचऱ्याची पळण खूप मोठी होऊन जातात वगैरे. कारण जे सामान वगैरे मिळतं आपल्याला त्याच बंद होऊन जातं. म्हणजे काय बाबा सामान घ्यायचा बंद, टमाटे कांदे बाजार आचऱ्याचं बंद, चिकन बिकन होया बंद. त्याच्यामुळे आचऱ्याची गावपळण होऊच्या आधीच चला बाबा सामान भरून ठेवा आचरा बंद झाला. आणि महत्वाचं म्हणजे 7 ते 8 हजार लोक डायरेक्ट एका दिवशी वेशी बाहेर काय नाही गाव कुठचं चिंदरचं. आणि आपला मित्र रुपेश त्याचे हे गुरु आहेत जनावर आहेत. इकडे मस्तपैकी छान असा कॉमन असा हॉल केला आहे आणि सगळ्यांची एंट्री इकडनं ठेवली आहे. आणि रुपेशचं बघूया घर खय गेलो माशांका. हे बघा हे असं सामान ही रुपेशची पोरगी. आम्ही केलं 2019ची गावपळण शूट केलेली इकडे. बघा इकडे चुलीवरच बनवतात जेवण. गॅस बीस काय आणू नाही. गॅस थोडे नेले आम्ही नाही चुलीवरचं जेवण. वाव मस्त. हे बघा इकडे पण छानपैकी व्यवस्था केलेली आहे. आता आपण तिकडे होतो आणि इकडे हे सगळं जेवणाचं सेटअप छानपैकी लावलेलं आहे. आणि इकडचं जेवण जे आहे ते गॅसवरती आहे. सगळ्या महिला वगैरे आहेत छानपैकी. कसं वाटतं बाहेर राहा? छान वाटतं. भारी भारी लय भारी. तुम्ही येत असता? हो तुम्ही आम्ही पण आहेत पारावरचे ना? हे इकडे एक फॅमिली आहे नामदेव कदम. आणि बघा हे संपूर्ण तुम्ही ज्या राउट्यामध्ये जाल ना तिकडे छानपैकी ही जी तयारी आहे ना ही 8 दिवस अगोदर म्हणजे जेव्हा कौल होतो देवदेवाळीला आणि कौल झाला की लगेचच या गोष्टी करण्यासाठी सज्ज होतात. आणि इकडे यांचं सुद्धा चुलीवरचं जेवण असतं.
आणि या परंपरेच्या दिवसांमध्ये आधुनिकतेला थोडीशी जोड दिली आहे. इकडे छप्पर काढलं आहे, परंतु टेंटही छानपैकी लावला आहे. म्हणजे टेंटमध्ये कॅम्पिंगची जो अनुभव आहे तो इकडे घेण्यासाठी छानपैकी टेंट लावला आहे आणि टेंटमध्ये झोपतात. आणि इकडे गॅसवरती यांचं जेवण असतं. हे बघा, ही छोटी हिची पहिलीच पळण ना. हा हिची पहिली. वाव. नाव काय त्याचं? शार्वी. शार्वी. भारी. इकडे बघ, इकडे बघ. हे बघ 5 वर्षांनी बघित तेव्हा दाखवायचं. आठवण पहिल्या पळणीची. शिर्के फॅमिली. ओके. वारी. हे बघा इकडे आहे आणि इकडे छानपैकी व्यवस्था केलेली आहे. हे बघा 4 दिवसांचा संसार. अगदी हे बघा पाण्यासाठी वगैरे सगळे कळशा वगैरे ठेवले आहेत. हे भांडी, इकडे जेवणाचं सामान, इकडे गॅसवरती यांचं जेवण असतं. मोहित शिर्के. आम्ही गावाच्या रूढीप्रमाणे इकडे नदीच्या अलीकडे आलो. 82 वर्ष मला माझं वय. आम्ही लहानपणापासून इथेच कायम. माका एक प्रश्न असा की आपण राहुटे काढून राहतो बरोबर. बरोबर. मग पाण्याची आणि व्यवस्था कशी काय केली जातात? पाण्याची आपण इथे पहिल्यांदा पाणी आम्ही तिकडे एक विहीर होती लांब, ती कुठून आणण्यापेक्षा इथे एक आबालब्धे म्हणून आहेत, त्यांच्या पंप बसवलेला आहे, तिथून आम्ही गार्डन पाईप टाकून इकडे आणलं. इकडे पाणी हे वापरण्यासाठी वगैरे पाणी इकडे वापरतो. आणि पिण्याचं पाणी आम्ही तिकडून पुलाच्या तिकडून मुळ्यांच्या किंवा तिकडे राणे आहेत त्यांच्याकडून आम्ही घेऊन येतो. आणि आंघोळीची वगैरे व्यवस्था कशी? आता पुरुषांचं ठीक आहे, ते नदीत किंवा इकडे करू शकतो. हे सुद्धा आंघोळीची इकडे एक सोय केलेली आहे. काळ्या कागदाने. आणि तिकडे इथे एक आहे, तिकडे एक आहे, पुढे एक आहे. ओके. अशा पद्धतीने, कारण बरेच प्रश्न असे असत लोकांना की कशा पद्धतीने हे करत असतील. बरोबर. आता राहुटीसाठी आपण राहुटे काढलेले असतात, बैलांसाठी गुरांसाठी सगळं केलेलं असतं, पण आंघोळीची वगैरे व्यवस्था काय असतात ती महत्वाची असते. ओके, थँक्यू. हे बघा, या एंडपासून या एंडपर्यंत इकडे पारवाडीचे सगळे ग्रामस्थ आहेत आणि खूप छान वातावरण, संध्याकाळचा सूर्यास्त आणि सगळे आनंदी वातावरणात इकडे आहेत. आत्ता मी जिकडे ब्रिज संपताना खाली जागा आहे ना, हे आपलं पाठीमागे ब्रिज आहे, आचरा ब्रिज. इकडे उसवाले आहेत आणि त्याच्या बरोबर खाली इकडे पारवाडीचे सगळे ग्रामस्थ असतात. आपण गेलो ते पण पारवाडीचेच आहेत, पण ते तिकडे राहतात. आणि आत्ता आपण आलो आहोत सगळे पारवाडीचे बाकीचे ग्रामस्थ, आमचे मित्र सगळे आहेत आणि खूप छान जबरदस्त. काय सांगशील? गावपळण हा सगळ्यात अविस्मरणीय अनुभव आहे. सगळे मुंबईवाले पाहुणे सोयरे एन्जॉय करण्यासाठी येतात. या निमित्ताने देवाने लॉकडाऊन केलेलं आहे 3 वर्षानंतर, जसं आपण कोरोना काळात अनुभवला होता. आणि एक मजा असते, वनभोजन, क्रिकेट, पत्ते, इथे नदीमध्ये स्विमिंग करायचं, खूप एन्जॉय. निसर्गाशी एकरूप व्हायचं थोडक्यात. बरोबर अगदी. अरे, आणि हा आलाय मुंबईवरून आपला मित्र खास गावपळण अनुभवण्यासाठी. आता सकाळी आलो. काय सांगशील? एकदम वेटिंग भरपूर होता, पण तात्काळमध्ये घुसून जनरलमध्ये घुसून आलेलो आहे. तात्काळचं तिकिटाचं काय भरोसा नाही, पण एक दिवस तरी हवा होता. उद्या परत निघणार. 1 दिवसाच्या रात्र अनुभवण्यासाठी आज आलेलो आहे. अरे, आणि इकडे सगळ्यांनी सगळे पत्त्यांचा खेळ मांडलाय, सगळे बसले आहेत. 3 डाव झाले ना, 15. आणि इकडे बघा छोटी बघ सगळे खेळतात. अरे सोन्या, हे नाव काय तुझं? अनुश्री. नाव सांग. अनुश्री. तुझं काय? वैखरी. आणि इकडे बसलाय छोटी एकदम. ए, पोरगी किती लकी आहेत बघा, आपली गाव पण इकडे राहून अनुभवत आहेत. भारी. वासरू दूध पिते, लुचतंय बघ. आणि इकडे आपला एक मित्र प्रदीप आहे, जो तिकडे वासरांना, गायींना बांधतो. छानपैकी त्याने ही कविता केली आहे. असे क्षण अनुभवण्यासाठी गावपण महत्त्वाची असते. इकडे एक छानपैकी आपल्याला क्षण, आनंद आणि अनुभव देणारा तिकडे आपला मित्र प्रदीप आहे आणि आता दूध काढतो आहे. आणि तिकडे एक वासरू लुचतं आहे, इकडे वासरू इकडे बांधून ठेवलं आहे, इकडे एक म्हैस आहे आणि गाईचं दूध काढतोय बघा. अरे, एक नंबर. कविता पाठा.
नाही तर आता सांगणार तर 2 लाईनी सांग म्हणून. छान कविता केली आहे. अरे वा अरे वा. हो भारी. वाटला एक नंबर म्हणजे जबरदस्त क्षण मिळाला मला टिपायला. काय सांगशील? काय मजा असते 3 दिवस गावपणीची. तर आता गावातच राहतो त्याच्यामुळे हे कल्चर आम्हाला माहितीच आहे, पण शहरातून येणाऱ्या लोकांसाठी हे नवीन असतं. नवीन असतं. आता आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे SP साहेब त्यांनी मुद्दामून भेट दिली आपल्याकडे हां आणि ते क्षण आता पत्रकाराने आपल्याकडे कॅप्चर केले. त्यांची इच्छा होती 2 वर्षापासून ते सिंधुदुर्गात आल्यापासून की गावपणीला आपण भेट द्यावी म्हणून. हां आणि त्यांनी सुट्टीतून एवढ्या याच्यातून सगळ्यातून शेड्यूलमधून वेळ काढून आज 5 मिनिटासाठी का होईना आले या ठिकाणी ते आले. त्याच्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे. ओके भारी. दूध काढले बघा. छान. थँक्यू. नाव काय? अद्विक. अद्विक. तुम्ही इकडेच असता? नाही, आम्ही मुंबईला असतो. खास गाव पण अनुभवण्यासाठी आला? हो. अरे वा वा वा. म्हणजे आम्ही प्रत्येक गावपाळीला येतो इथे. नाव कसं तुमचं? माझं दीपाली विनीत धामणेकर. कसं वाटतं हे गाव पण अनुभव? छान मजा येते, सगळ्यांसोबत एन्जॉय करायला मिळतं. म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे की आपण पिकनिकला वगैरे Yes, जातो, yes. पण ही एन्जॉयमेंट नसते तिथे. आता पिकनिकला जायचं झालं तर मग आपलं एखादं फॅमिली 1-2 आणि फॅमिली होते. रिसॉर्टलाच जातो हा. आपण, किंवा फार तर आपण एखादा बंगलो बघतो, स्विमिंग पूल बघतो, एवढंच बघतो. पण इथे आले की कसं सगळे एकत्र मिळतात. म्हणजे वाडीवरती जरी असलं तरी प्रत्येकाच्या घरी जायला लागतं. इथे एक आवाज दिला की सगळे एकत्र येऊन म्हणजे कार्यक्रम वगैरे करतात. त्या निमित्ताने सगळेच भेटतात इथे. ओके थँक्यू. वेलकम. इकडे छानपैकी एक बॅनर लावलाय, रामेश्वराच्या हुकुमाची राहुटी. ओके, रामेश्वराच्या हुकुमाची राहुटी, बैलगाडीवाले मनोहर साटमांची. आणि इकडे आपला मित्र विकास आहे आणि त्यांचे मित्र इथे. मित्र मुंबईवरनं खास गाव पण पहिल्यांदाच आले सिंधुदुर्गात. तेव्हा मस्त. कसं वाटतं? एकदम भारी वाटते. पहिल्यांदाच एकदम छान, एकदम नवीन एक्सपिरियन्स. काहीतरी नवीन बघायला भेटलं गावपळ असं. आणि कसं आहे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा अन्य माध्यमांच्या माध्यमातून बघितल्याच्या पेक्षा आपण जे डोळ्याने अनुभवतो ना स्वतः तो अनुभव. आणि बऱ्याच जणांनी सांगितलं ना की तुम्ही या आचरे गावात जन्म घेतला असेल तुमचं भाग्य. नक्की नक्की. भारी. आतमध्ये कसं काय? आतमध्ये बघा किचन. इकडे किचन केलं. इकडे किचन लाईट लाव जरा. इकडे किचन हा मस्त. आणि इकडे रूम केले, छोटीशी रूम. ओके मस्त छान भारी. पारावरची आहेत ना सगळ्यांनी आपापले मोठमोठ्या रावट्या काढल्या आहेत आणि इकडे क्रिकेटचं ग्राउंड केलं आहे. आणि ही एक मोठी, ती एक मोठी, ही एक. आणि इकडे गरिबांचं वाडो छानपैकी नाव दिला. खया तो अरे हे बघा, तुम्ही जिकडे जिकडे जाणार तिकडे तिकडे जमिनी सारवलेल्या मिळतील तुम्हाला. काय करता? भजी काढता? झोपलो हा बरोबर गावलं. एरवी पळा. आता तू बोलवलेलं ना रे, असं काय? दुपारी येणार असतं ना. नाही मी म्हटलं जाऊया, म्हटलं आराम. बाहेर दुपारी येऊ का? आता जेवण होता. इकडे छानपैकी नरेशची राहुटी आहे. इकडे मस्तपैकी म्हणजे जसं घरात असताना जसं खुर्च्या वगैरे टिपॉय वगैरे मांडलंय. आणि इकडे हे बघा, हे खास झोपण्याची व्यवस्था इकडे केलेली आहे. सोबत नरेशचे पप्पा आहेत. तुमचे सगळे गावपाळणी हळद गेलेत ना? म्हणजे असं नाही की गावपाळणी दिले नाही मुंबईमध्ये. जागा कायम पुरी पोहोचची आपली हीच जागा. कसा वाटतं? मस्त पैकी वाटतं, आराम. आणि पूर्वी गावपाळणी व्हायची आणि आत्ताचे ह्याच्यात काय साधारण फरक? बरेच फरक झाले. म्हणजे काय म्हणतो आता हे सगळे हे पहिले ह्याचे सावळ्याचे झापांचे असायचे. आता नाही, आता हे सगळे ताटपत्रे वगैरे झाल्यामुळे झापांचे ह्याच्याची मजा आहे. हा. आणि कसं व्हायचं पूर्वी चुलीवरचं जेवण असायचं, आता गॅस. आणि तेव्हा लाईट पण नव्हते ना, बत्ती, गॅस बत्ती किंवा कंदील वगैरे ती असायची. भारी. म्हणजे काकांनी सगळे गावपाळणी इकडेच अनुभवलेले आहेत. काकांसारखं नशिबान माणूस कोण नाही. म्हणजे ज्यांनी ज्यांनी गावात राहून हे गावपाळणी अनुभवले आहेत ना ते सगळे नशिबान असत. हे बघा
चंदू पण येईल हा. चंदून पण आपल्यासाठी पाहुणचारासाठी बोलवलंय ना. लाडू खाऊया या लाडू. कसलं अरे रव्याचं लाडू मग कशी कसलं खाल्लं तो चण्याच्या पिठाचं. इकडे रूमची व्यवस्था बघा. हा कॉमन हॉल टाईप केला आहे बसण्यासाठी. इकडे झोपण्यासाठी सगळे जेंट्स लोक इकडे झोपतात. आणि आतमध्ये बघूया किचन बघूया त्यांचा. हे होय का बायका सगळे सगळे लेडीज इकडे झोपतात. आणि इकडे किचन. भारी जेवणाची तयारी चालू आहे इकडे छानपैकी. पावभाजी. अरे वा. पावभाजीचा बेत भारी. हे बघा इकडे सगळं सामान जे आपल्याला घरात 4 दिवसासाठी लागणारं सामान आहे ना ते सगळं इकडे ठेवलं आहे. आणि कपडे वगैरे सगळे बाकी सगळं मस्तपैकी छानपैकी मांडणी केली. आणि हे बघा इकडे वासरू आहे. तिचं तोंड बघा कसं आहे. इकडचा जो हे आहे ना पुढचा तो थोडासा सोंडेसारखं आहे. आणि भारी वाटते एकदम. खा बघ जमता खाता. अरे वा. लावला हात लावलं लावा. वस्तू वस्तू नाव ठेवला. आपल्यासोबत गावकर काका आहेत आणि त्यांचे भाऊ. आणि हे असतात गावी आणि हे असतात मुंबईला. आणि बरेचसे म्हणजे आपण जसं अगोदर सांगितलंय की हे क्षण अनुभवण्यासाठी मुंबईवरून गावातले जे रहिवासी आहेत ते हे क्षण अनुभवण्यासाठी खास गावपळणीच्या निमित्ताने गावात येतात. कसा आहे अनुभव तुमचा? अनुभव एकदम चांगला. मालवणीत होऊन जाऊ दे. मालवणीत अनुभव म्हणजे गावपळणीची आम्ही वाटच बघित असतो. प्रसाद लागल्या बा कधी लागता याची. कधी गावपळण प्रसाद लागाचा थार नसतं. आणि नंतर आणि मग साधारण प्रसाद लागलो यश झाला मग काय झालं की आम्ही कुठे मारतो जागेची. कुठे मारून मग साफसफाई चालू होता. ती बांधकामाची सगळी तयारी करतो. मेडी वरचा काय घालूचा चप्पल ती सगळी करून मग ती 15 दिवसाच्या आतमध्ये तर तयार होऊ गया रवाचा आहे. ओके. मग ते तुमचे हे आता हे ते जागा ठरलेली आहेत की असं साधारण ठरलेले पहिल्यापासून सहसा कोणी मारणार नाही तशी. आणि मारल्यानंतर आम्ही काढून टाकतो. आमचा 7-12 पारंपरिक साधन मालकाने मारल्यानंतर काढून. आणि 4 दिवसासाठी जेवणाक लागणारं सामान घेऊन. ओके भारी मस्त. आणि आता तुम्ही राहता किती जण साधारण? आम्ही जवळजवळ आता एका याच्यात 7 माणसं आहेत. 7 माणसं असतात. आणि इल्लेली पाहुणी ती वेगळी. ओके भारी भारी एक नंबर. धन्यवाद. ह्या बाजूला सुद्धा छानपैकी सगळ्यांनी रावट्या बांधून ठेवल्या आहेत. आणि साफसफाई स्वच्छता बघा किती आहे ती. आणि भारीपैकी सगळे म्हणजे एक नंबर नेक्स्ट लेवल अनुभव आहे हा. आणि प्रत्येकाने आपापली राहोटी जी आहे ती छानपैकी बांधून ठेवल्या. इकडे बघा हे बघा आतमध्ये पर्यंत आंघोळीची वगैरे व्यवस्था पाण्याची वगैरे व्यवस्था सगळ्यांनी इकडे छानपैकी केली आहे. इकडे मुळये फॅमिली आहे बघा किती छोटी आहे. आणि ही गावपळणीचा अनुभव घेते आहे. आनंद घेत असते बघा भारी. आणि इकडे हे याचं नाव काय? नाव सांग दुर्वा शेट्टी. दुर्वा शेट्टी. इकडे चंदू आहे. तुझं नाव का? जयेश वायंगणकर. हे बघा हे सगळे फॅमिली मेंबर आहेत एकत्र. आता तुमच्याकडे किती जण राहतात? होय ह्या याच्यात किती जण? 15-20 जण आहेत सर्व. आणि सगळे तुमची फॅमिली? यांची वायंगणकर फॅमिली आणि आम्ही इकडे मुये फॅमिली असे म्हणजे दोन आज. हो कंबाईन केलेलं आहे. आत्ता मी आलोय आपले मित्र चंदू कदम यांच्याकडे. इकडची व्यवस्था बघा सगळी जेवणाचं वगैरे गॅसवरती करतात. इकडे काय लागणारं सामान असेल ते इकडे. आणि छानपैकी आपल्यासाठी चहा गरम करतोय चाय. आणि तिकडे दूध आहे. साधारण ही जी तयारी आहे ना ती किती दिवस अगोदर करूची लागतात? देवदिवाळी कौल झालो की तिथपासून जरा सामानाची इकडे तिकडे जवळजवळ गेली जाता ह्याच्या शेडच्या. आणि मग 1-8 दिवसात हे पॅव्हेलियन तयार होतं सगळं. आणि त्यानंतर मग माका कमाल काय वाटतं? माका एकाच गोष्टीची कमाल वाटतं की ही इकडे म्हणजे येऊन असं नुसता ताडपत्री घातला राहुला तसा नाही. हा प्रॉपर इकडचे तुम्ही जर अनुभव घेतलास ना तर इकडे सगळे जे रूम असतात किंवा सगळे रावटे आहेत ना त्याच्यात सारवलेला असा. आणि तो एक अनुभव माझ्यासाठी खूप भारी वाटला. आणि ही ह्या ज्या मातीचा खरोखरच महत्व आता आताच्या लादीत पण नाही एवढा महत्व 100% मातीच्या घरात राहण्याचा. म्हणून काय पूर्वजांनी जे आपले केलेले होते उगाच नाही ते निसर्गाशी एकरूप होण्यासाठीच
केलेले असत. भारी. आता चहाचा आनंद घेऊया, बघूया. इकडे चंदूची पोरगी बसली आहे, अभ्यास करते आहे. अभ्यास नाही, टाइमपास करते. बघ दाखव तरी चेहरो. नाव कसं? प्रार्थना. आणि गावपळणीच्या निमित्ताने आपल्या मित्राने केलेला चहाचा पाहुणचार. आणि विचारत होता की दुधाची घेणार की काळी. मी जास्त मोस्टली काळीच घेतो, म्हणजे ब्लॅक टी. सो आता आपण घेऊया काळ्या चहाचा आनंद. आता छानपैकी आपण चंदूकडे चहा आणि लाडूचा पाहुणचार घेतला. आता आपण आलो आहोत शेटिये परिवार इकडे. आणि हे कामतेकर इकडे खास पाहुण्यांना भेटण्यासाठी इकडे आले आहेत कोळमवरून, आणि ही गाव पण अनुभवण्यासाठी. आणि ही सगळी त्यांची फॅमिली इकडे आहे. काका आहेत इकडे, सगळे बसले आहेत. काय सांगशाल? काय सांगशाल? आम्ही इथे गावपळणीची मजा करण्यासाठी आलो. तुम्ही इकडे असता की मुंबई? हो, इथेच गावीच असतो. हो, खूप मजा मस्ती चालू असते दिवस रात्र. मुंबईवरून पण लोक येतात हे अनुभवण्यासाठी. गावपण म्हणजे नेमकी काय 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 असतं. गावपणीमध्ये खूप आनंद आहे. आणि गावपळ म्हणजे आता ह्या लॉकडाऊन म्हणा काय लॉकडाऊन तिकडे फक्त काय आमका रामेश्वरान हुकूम केलो की तुम्ही लॉकडाऊन करा, बस करा. हो, त्याचं नाव काय? स्वरूपा. भारी. जसं की आमची वहिनी आमची मुंबईची आहे. मला तिकडे टाकूया. मग तुम्ही मुंबईतून येला? मुंबईत असता तुम्ही? काय सांगशाल? असते मी मुंबईवरून इथे लग्न करून इथे आले. ओके ओके. मग कसा वाटला गावपळ इकडे गावपळ बघून? मस्त. पहिल्यांदाच बघितलं. पहिली गावपळ. ते बियाला बिलाच नाही येऊची कशी होतं तसं काही नाही. मस्त. 3 दिवस मजा. 3 दिवस मजा. 3 दिवस मजा. उद्या परत नाही झालं का मग अजून 1 दिवस एक वाटतं. दिवस वाढणार उद्या. उद्याचं 1 दिवस. भारी. मस्त छान. आपण नाही गावपळणी एक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आत्ता मी आलो आहे चिंदरमध्ये, म्हणजे कणकवली आचऱ्यापासून कणकवली साईडला एक 3 ते 4 किलोमीटर. आणि आपला मित्र खास सर्वेश आहे. आणि सर्वेशच्या गावातली म्हणजे डोंगरेवाडीतली जवळपास 150 ते 150 लोक एकाच ठिकाणी आहेत. आणि खूप जबरदस्त वातावरण निर्मिती केलेली आहे. सर्वेश आणि त्याचे 8 मित्र इकडे राहतात. त्यांनी स्वतःसाठी एक इकडे रावटी काढली आणि ते इकडे राहतात, ते दाखवतो. आणि इकडे त्यांचं जेवणाचं सामान वगैरे सगळं, म्हणजे जेवण बनवायचं इकडे, आणि बाकी त्यांचे कपडे वगैरे इकडे. आणि ही सर्व सर्वेची टीम आहे. आणि काय सांगशाल? आता आम्ही हा आमचा 3रा दिवस आहे. खूप मजा येते. इथे आम्ही 8 जण राहतोय. खूप जेवण कोण करता तो सांग? जेवण हा आमचा मुख्य कुक आहे. हॉटेल मॅनेजमेंट. ओके. याचा युट्यूब चॅनल पण आहे. यस बाप्पा मोरया. ओके. केलं काही नाही मग ब्लॉग केलं नाही? ब्लॉग केलंय चालू. एक पहिलोच एक गेलो. आता नेटवर्कमुळे प्रॉब्लेम त्यामुळे जात नाही. ओके. भारी वाटलं. तुम्ही 8 जणांसाठी इकडे बांधलात बॅचलर पार्टी. तुम्ही सगळे बॅचलर आहेत ना? डोंगरेवाडीची टीम सर्व तिकडे आहे. जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. बघूया तिकडे काय काय चाललं आहे ते. आता डोंगरेवाडीची जे सगळे ग्रामस्थ आहेत ना ते एका ठिकाणी आहे, ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडून सुरुवात आणि पार तिकडेपर्यंत किती लोक आहेत ती बघा. आणि हे जर अनुभवायचं असेल ना तर यासाठी गावात आमच्या गावपळणीला तुम्हाला यावंच लागेल. बघूया किती जण आहेत ते बघा. आणि इकडे काहीतरी पावभाजीचा बेत असा. कशामुळे पावभाजी करतात? आज आमची माझी आणि पांडुरंगाची अॅनिव्हर्सरी आहे आणि याची आणि विवेकची अॅनिव्हर्सरी आहे, त्याच्यासाठी आम्ही करतो. ओके ओके. तुम्हा दोघा फॅमिलींना आपल्या चॅनलकडून हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि इकडे पावभाजीची तयारी आणि तिकडे चुलीवरची छानपैकी फोडणी चालू आहे. आणि या सगळ्या महिला आहेत. ते बघा, चुलीवरची भाकरी. हॅलो, कृपया लहान मुलांनी पुढे. आता बघा, संपूर्ण गाव एकाच छताखाली आहे. गणपती बाप्पा आवाज, गणपती बाप्पा आवाज, गणपती बाप्पा. भारी, जबरदस्त अनुभव, नेक्स्ट लेवल. आपल्यासोबत आपले मित्र आहे. आणि काय सांगशील या अनुभवाबद्दल?
हॅलो हा बोलो. गेली बरेच वर्ष मला वाटतं माझी 10वी या 12वी गावपण असेल. अजून मी लहानपणापासून इथेच गावपण आमचे साजरे होते. जे काय असतील 3 दिवस 4 दिवस आम्ही सर्व कुटुंब 10-12 कुटुंब आहेत, सर्व लेडीज जेंट्स एकत्र येऊन आम्ही इथे जो काय गावपणीचा आनंद आहे तो इथं आम्ही उत्साहाने सर्व एकत्र मिळून मजा करतो. ज्यांचे काय जेवणाची काय असेल ते सर्व मिळून विसरून, सर्व काय मतभेद असतील आमचे ते सर्व विसरून आम्ही एकजुटीने इथे सर्व राहतो. हे आणि आमचं सर्वांचे एकजूट आहे त्याबद्दल सर्वांना मी पहिल्यांदा आभार मानतो की आम्ही जसं एकजुटीने राहतो त्याबद्दल. ओके मस्त. आणि एक प्रश्न, काउंटिंग करायची झाली आता जर तर साधारण काउंट किती होतील? तरी 80-90च्या वरच आहे तिथे एजंट्स. म्हणजे अराउंड 100 बारके पोरगे वगैरे 100 होतले, 100 पार होतले. भारी, जबरदस्त, मस्त, एक नंबर. म्हणजे आतापर्यंत मी शूट केलंय ना ते कसं माहिती आहे, 1, 2, 3, 4 फॅमिली पर्यंत. आता संपूर्ण म्हणजे जवळपास पार डोंगरेवाडी फुल. डोंगरेवाडी 90%, 80-90% डोंगरेवाडी. भारी, जबरदस्त. आणि छोटी छोटी मुलं बघा, छोटी मुलं आहेत जशी काय शाळेमध्ये जसे त्यांचे गेम खेळतात तसं त्यांचा दिवसभर चालूच असतो. जरी ती भांडली पडली रडली तरी परत 15 मिनिटांनी सुरुवात. असं आहे. माका माहिती नाही एवढं बोलतोस तू. नाही ना, खरोखरच माहिती नाही. भारी वाटलं, एक नंबर. बघितला हो, बघितला. हे क्षण महत्त्वाचे असतात. या गावपाळणीच्या निमित्ताने मुंबईवरनं सगळे चाकरमानी जे आहेत हे अनुभव घेण्यासाठी गावात येत आहे आणि जबरदस्त भारी वाटलं. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. जवळपास मुंबईवरून 15 ते 14-15 लोक आलेली आहेत इथे. 17 लोक आलेली आहेत. 17 परफेक्ट काउंटिंग. 17 काउंटिंग 17. आता काल आम्ही इथे भजन केलं, त्यानंतर आज संध्याकाळी जितुराणे आलेले, त्याने आम्हाला कराओकेमध्ये गाणी जे आहे जे थोडं मार्गदर्शन केलं. आमची मुलं आता शिकलेली आहेत. तसंच महिलांनी इथल्या ब्राह्मण मंदिरात जाऊन त्यांचे काय खेळ असतील ते जे आपले पारंपरिक खेळ आहेत, लपंडाव, लगोरी किंवा आणि अजून काय आहेत खेळ, ते त्यांनी त्यांचा आस्वाद घेतलेला आहे तिथे. आता इथे आम्हाला थोड्या मुलांचे तर लहान मुलांचे कार्यक्रम होणार आहेत. त्याचबरोबर आमचे आता पावले मारणार आहेत. आम्ही सर्व सामान आणलेलं आहे, पेटी आणलेली आहे. हां, ते सर्व आणलेलं आहे. आणि जरा मुंबईवाल्यांनी हात वर करा. मुंबईवाले बाबा हात वर. हात वर करून हात वर केलेले मुंबईवाले. भारी भारी, धन्यवाद. इथे क्रिकेटची पण एक मॅच भरवली, गावपण प्रीमियर लीग. त्याच्यामध्ये आमचा पहिला नंबर आलेला आहे. अरे कोणचं नंबर कोणचा पण येऊ दे, याला नाव डोंगरेवाडीचा. भारी भारी, मस्त. थँक्यू. लवकर ये. किती भाग्यवान असतील ती लोक ज्यांचे वाढदिवस, ॲनिव्हर्सरी या गावपाळणीत येतात. हे बघा, हे 2 फॅमिली आहेत ना, त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आज आहे आणि त्यानिमित्ताने पावभाजीचा बेत केलेला आहे. तुम्हा दोघा फॅमिलींना आपल्या चॅनलकडून हॅपी ॲनिव्हर्सरी आणि थँक्यू. भारी, मस्त. तुम्हाला पण धन्यवाद देतो की आमच्या इथे तुम्ही आलात आणि शूट केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आम्हा डोंगरेवाडी मंडळातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच पुढील गावपळणीला या, तुमचं स्वागत असेल. धन्यवाद. तर मित्रांनो, हे आहेत या गावपळणीचे क्षण. यासाठी आचऱ्याची ऐतिहासिक गावपळणी ही लक्षवेधी असते. जवळपास 7 ते 8 हजार ग्रामस्थ एका रामेश्वराच्या हुकुमावरती संपूर्णरित्या केला जातो आणि यामागे वैज्ञानिक कारणं आहेत, जी आहेत की गाव निर्जंतुकीकरण व्हावा, सगळ्यांना, सर्व कुटुंबांना ज्यांच्यात काही वादविवाद असतील तर त्यांना एकमेकांना संवाद साधता यावे, त्यानिमित्ताने का होईना, या गावपळणीच्या निमित्ताने का होईना एकत्र येण्याची खूप छान परंपरा आमच्या आचरे गावात आहे. तसंच या गावपळणीसाठी अगदी 2 ते 3 महिन्यांची मुलंसुद्धा
आहेत की नुकतीच जन्मलेली आहेत तीसुद्धा आहेत. त्यांच्या या गावपळणीचे क्षण अगदी आठवणीत राहतील. आणि चाकरमानीही गावातील आहेत, ते सुद्धा हे गावपळणीचे आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी गावात येतात. कितीही जरी व्हिडिओत आपण बघितलं तरी पण प्रत्यक्ष अनुभव घेऊन ह्या गोष्टी डोळ्यात साठवतो तेव्हा कुठेतरी तो अनुभव आणि ती वेगळी अनुभूती येते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारवाडी म्हणजे देवगड साईडला आपल्या ब्रिजच्या तिकडे आणि इकडे कणकवली साईडला चिंदरच्या इकडे डोंगरेवाडी यांच्यासोबत काही क्षण घालवले ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. पुन्हा एकदा गणपती बाप्पा.